आपलं नाव? एकनाथ शेंडगे, कुठे राहिला? साई द्वारका सोसायटी। आज सकाळी इथं काय घटना घडली? आज सकाळी बघा, ही साई कमल, साई द्वारकाच्या 2-3 सोसायटी आहेत। त्याच्या समोरच हायवेनं हे जो स्लोप केलेला आहे ब्रिजचं काम चालू करण्यासाठी, हा काय प्रॉपर स्लोप केलेला नाही। आज सकाळी एका निष्पाप बळी गेलेला आहे। ह्याच्या अगोदर पण 2-3 घटना घडलेल्या आहेत, 2-3 घटना घडलेल्या आहेत। आज सकाळी एक निष्पाप बळी गेल्यानंतर आता सध्या एक लाईव्ह ॲक्सिडेंट झालेला, त्यामुळे आम्ही सगळे सोसायटी मेंबर हे कोणत्याही प्रकारचं नियोजन प्रॉपर नाही। कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं तर आमची 2-3 माणसं इथं ठेवतो सेफ्टीसाठी, एकही माणूस अद्याप नाही त्यांचा। आणि इथं आमच्या लोकांसाठी खूप घातकी रस्ता झालेला आहे, त्यामुळे आम्ही हा सध्या रस्ता हा ब्लॉक करत आहे सोसायटीच्या मध्ये। तुम्हाला पूर्वकल्पना देण्यात आली होती का? तुम्ही त्यावेळेस काही विरोध दाखवला होता का? आम्हाला कल्पना दिली होती, पण नोटीस दिलेली फक्त ऑफिशियली अशी, पण असं काही एवढं हे केलेलं नाही। हा, एका महिन्याची नोटीस दिली, 6 महिने झालं काम चालू आहे आणि जो स्लोप झालेला आहे प्रॉपर नाही, प्रॉपर स्लोप नाही। आतापर्यंत 5 ते 6 घटना घडल्या, 5 ते 6 घटना झाल्या। आज एक निष्पाप बळी गेला, आज एक 8 दिवसापूर्वी गेलेला आहे। सकाळी 9 वाजता बरोबर त्या माणसाच्या पूर्ण छाताडावरतून गाडी गेली, डोक्यावरून गाडी गेली, गायब झालंय। म्हणजे किती मेजर ऍक्सिडेंट झाला, आणि सोसायटीच्या आतमध्ये डंपर घुसला असता। पोलीस 10 वाजता आले, अँब्युलन्स 10:30 सव्वा 10 वाजता आली अँब्युलन्स। घटना किती वाजता झाली होती? घटना 8 वाजून 55 मिनिटांनी घटना झाली। बॉडी किती वेळ इथं पडलेली होती? बॉडी 9 वाजल्यापासून पाऊण तास जवळपास 10 पर्यंत बॉडी इथं होती, त्याच्यावरती आम्हीच लोकांनी कपडा टाकला। मुख्य मागणी काय असणार? सर्व्हिस रोड बंद करून सुरळीत हा रस्ता सुरू करण्यात आला पाहिजे का? काय मागणी? हा, सर्व्हिस रोड आमच्या सोसायटीच्या समोर हा नको आहे, आमच्या सोसायटी समोर आहे। म्हणजे आपला तो बस स्टॉप आहे, मुलं शाळेला तिथे येतात, तिथेच थांबतात, आणि मेन याचा कंट्रोल, हे सर्व्हिसचं मेन कंट्रोल तिथं आहे। आणि यांनी काय केलेलं आहे, मेन हायवे इथं डायव्हर्ट केलेलं आहे विदाउट प्रॉपर स्लोप, विदाउट प्रॉपर ग्रेडियंट। गाडी आली की डायरेक्टली आमच्या सोसायटीत घुसल, आणि आतापर्यंत 2-3 बळी गेलेले आहेत। ह्याच्यानंतर मला वाटतं अजून 10-15 बळी गेल्यानंतर हे जागे होते, त्यामुळे हे लवकरात लवकर काळजी घेणं गरजेचं आहे। डायव्हर्जन करताना स्पीड ब्रेकर असले प्रॉपर डायव्हर्जन केलं नाही, स्लोप व्यवस्थित नाहीये। सोसायटीला पण सांगितलं नाही कसं यायचं वगैरे लोकांना पण, आणि येणाऱ्या सर्व्हिस रोडने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कसं मार्गदर्शन आहे ते पण नाही, कोणत्या प्रकारचं डायरेक्शन काहीच नाहीये। तुम्ही रोडवरती थांबले, यानंतर काय करणार? आता आमचं एकच आहे की या ड्रायव्हर आमच्या सोसायटी समोर दिला, हा बंद केला पाहिजे। आणि जो हायवे आहे तो हायवे पूर्ववत चालू करून दिला पाहिजे। हा हायवे पूर्ववत करा, सर्व्हिस रोड हे सोसायटीच्या समोर कामाचं प्रॉपर नियोजन न करता यांनी रोड चालू केला। हा, हा त्या डंपरने तिकडे बघ दादा। पाणी द्या, पाणी टाकून मोकळा करायचं.